नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता खूप मोठ्या आनंदामध्ये आशू आता शिवाला एका चहाच्या गाडीवरती घेऊन येतो आणि आता आशू म्हणतो की शिवा, आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि चहा तर व्हायलाच पाहिजे. पटकन आता आशू चहा मागवतो. शिवा आता तिथेच खाली बसते तर आशू म्हणतो की मी पटकन जाऊन येतो शिवा. तर शिवा म्हणते कुठं चाललाय आशू? आशू म्हणतो ती एक गंमत आहे आणि आशू निघून जातो. शिवा आता तिथेच आशू येण्याची वाट बघू लागते आणि त्यानंतर शिवा तिथे एकटी बसलेली असताना एक मुलगी आता शिवाकडे येते आणि शिवाला आता गुलाबाचे फूल देऊ लागते. 3 ते 4 मुलींनी आता शिवाला गुलाबाचे फूल दिलेले असते. शिवा खुश होते आणि म्हणते की अरे, हे काय चाललंय? शिवा म्हणते की हे सगळं तुम्हाला कोणी दिलं आहे आणि तुम्ही काय करताय मुलींनो? तेवढ्यात थँक्यू असे म्हणत आशू तिथे येतो आणि पटकन आता आशू शिवाकडे बघतो तर शिवा आशूकडे. आशूने आता शिवासाठी बुके आणलेला असतो आणि शिवाकडे बघत आशू म्हणतो की थँक्यू शिवा, आज तू मला या सगळ्या धक्क्यातून बाहेर काढलंस. आणि त्यानंतर गुडघ्यावर बसत आशू म्हणतो की शिवा, थँक्यू तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. आशू म्हणतो की थँक्यू तू मला सतत मदत करण्यासाठी. आणि लगेच आता आशूने शिवाला आय लव्ह यूचे प्रपोज करून कबुली दिलेली असते. शिवा खूप खुश होते आणि त्यानंतर आता शिवा लाजून चूर होते. आशू शिवाला मिठीत घेतो आणि शिवा म्हणते की अरे आशू, इथे मुलं आहेत, असं काय करतोयस? तर आता आशू म्हणतो की मुलांना तुम्हाला काय लागतं? तर मुलं म्हणतात काहीच नाही. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की असं कसं, मी तुम्हाला गिफ्ट देतोय, तुम्ही घ्यायलाच हवं. आणि पटकन आता त्या सगळ्या मुलांना आशू त्या चहाच्या गाडीवरील चॉकलेट देतो. अख्खी चॉकलेटची बरणी आता आशूने घेतलेली असते आणि ते मुलं खूप खुश होतात. प्रेमाने आशू आता शिवाकडे बघतो आणि म्हणतो की शिवा, तू आहेस म्हणून सगळी दुःख पळून जातात. आणि लगेच आता आशू शिवाला म्हणतो माझ्या हृदयात ही जी धडधड चालली, ती धडधड तू आहेस म्हणूनच चालली शिवा. शिवा आता आशूच्या बोलण्यावर खूप खुश झालेली असते. इकडे आता लक्ष्मण हा संपदा आणि उर्मिलाकडे येतो. लक्ष्मण म्हणतो की शिवाची ब्रेकिंग न्यूज कळली का तुम्हाला? संपदा म्हणते हे काय, आत्ताच आम्ही बघत होतो. आणि लगेच लक्ष्मण म्हणतो की शिवाचं ना जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि शेवटी तिने करून दाखवलंच. वहिनीला दिलेला शब्द शिवाने पाळला आणि एवढंच नाही, तिने डीलसुद्धा मिळवून दिलं. आता उर्मिला आणि संपदा दोघेही आता होकार देतात आणि शिवाचे ते सगळे कर्तव्य आता दोघींनी मान्य केलेले असते. आणि तेवढ्यात आता कीर्ती सुहास तिथे येतात. कीर्ती आता त्यांच्याकडे बघत म्हणते की काय झालं, काय चाललंय? संपदा म्हणते की कीर्तीताई, तू किती अपडेटेड आहे, आत्ताच तुझी आठवण काढली होती आणि तुला कळली नाही का ब्रेकिंग न्यूज? कीर्ती म्हणते कळलं ना आम्हाला, शिवाने त्या मुलीलाही पकडलं आणि डीलसुद्धा मिळवली. लक्ष्मण म्हणतो तुम्हाला आनंद नाही झाला का? कीर्ती म्हणते झाला ना. आणि लगेच सुहास म्हणतो की शिवाने की आशूला सोडवलं आणि डीलसुद्धा मिळवली, ही किती मोठी गोष्ट आहे. कीर्ती म्हणते की शिवाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. संपदा म्हणते मी नेहमीच म्हणते की वहिनीचं ना डब्बूवरती खूप प्रेम आहे. लक्ष्मण म्हणतो की भाऊसुद्धा म्हणतात आशूसाठी शिवाच योग्य आहे. भाऊची आठवण काढता क्षणी लक्ष्मण म्हणतो की अरे हो, भाऊसुद्धा आता येणार आहे बरं का. संपदाला खूप आनंद होतो. आणि आता लक्ष्मण म्हणतो की आशू आणि शिवा फॅक्टरीत गेलेत पेढे घेऊन आणि आता ना आपल्याला तयारी करायची. लक्ष्मण म्हणतो की आपला हा आनंद फक्त शब्दात राहायला नको, म्हणून वहिनीने एक प्लान केला आहे. संपदा आता खूप आनंदात म्हणते की म्हणजे पार्टी काय? लक्ष्मण म्हणतो 1 मिनटं मी तुला सांगतो संपदा, थोडा धीर धर. इकडे आता कीर्ती तिच्या बेडरूममध्ये आरशासमोर बसून तयार होऊ लागते आणि तेवढ्यात आता सुहास म्हणतो की कीर्ती कुठे तयार होतेस? कीर्ती म्हणते की खरं तर या लोकांसाठी तयार होणं ना म्हणजे खूप मूर्खपणाची गोष्ट आहे. मला एवढा कंटाळा येतो ना की विचारायलाच नको सुहास. काय तर म्हणे पार्टीज करायची, काय तर म्हणे पूजाच करायची, कसलं चाललंय यांचं हे वेडं सेलिब्रेशन? खरं तर यांचं कष्ट कुणी करायचे तर आपण. कीर्ती म्हणते जाऊ दे, पण एका गोष्टीचा मला आनंद वाटतोय बरं का सुहास, या सगळ्यांमध्ये तुझं नाव कुठंच नाही आलं. कीर्ती म्हणते सुहास तू एवढा गप्प का, तुला काही नाही बोलायचं का? सुहास म्हणतो आता काय बोलू, एवढी मेहनत केली ती सगळी पाण्यात गेली, पैशात तर सोडूनच दे आणि पुन्हा आता यांच्या समोर हात पसरायचे. या घरात आश्रितासारखं राहावं लागतं या सगळ्यांच्या समोर मला, असे सुहास आता कीर्तीला बोलतो. कीर्ती म्हणते हे बघ सुहास, जर तू असा वागला ना तर तुझ्या या वागण्याने सगळ्यांना डाऊट येईल. सुहास म्हणतो की हे जे काही चाललंय त्यांच्यामध्ये सहभागी होऊन खोटं वागायचं हे मला अजिबात नाही जमणार आणि माझ्यामध्ये ना ॲसिडिटी वाढत चालली, असे आता चिडून सुहास कीर्तीला
कीर्तीला बोलतो. कीर्ती म्हणते की हे सगळं करताना तुम्हाला विचारलं होतंस का सुहास? मग आता का माझ्यासमोर पस्तावा करतो? आता देवाचे आभार मान की यामध्ये सगळ्यामध्ये तुझं नाव कुठे आलंच नाही, नाहीतर आत्ता या क्षणी तू बाहेर असता सुहास. कळतंय का सुहास? आणि लगेच आता सुहास हा तोंडाला हात लावतो. कीर्ती म्हणते की स्वतःसाठी तरी हे कर, तुला फक्त 1 दिवस नाटक करायचंय आणि नंतर पुन्हा काय करायचं त्याचा आपण नंतर विचार करूयाच. फक्त आता जे चाललंय ना ते स्वीकार आणि आता आवर आणि लगेच खाली यायचं, कळलं का तुला सुहास? असे आता कीर्ती ही सुहासला सांगते. इकडे आता आशू आणि शिवा हे फॅक्टरीमध्ये आलेले असतात आणि इकडे पाना गँगनी सगळी तयारी करून आता कंपनीच्या त्या ऑफिसच्या बाहेर सगळेजण थांबलेले असतात. तेवढ्यात आशू आणि शिवा बाहेर येतात. दोघेही बाहेर येता क्षणी प्रेमाने पाना गँग त्यांच्यावरती आता वर्षाव करतात तो फुलांच्या पाकळ्यांचा आणि सगळेजण खूप खुश झालेले असतात. पटकन आता बॅटरी हा आशूला मिठी मारतो आणि लगेच शिवा म्हणते की तुमच्यामुळे फायनली हे सगळं सक्सेस झालं आणि आपण जिंकलो. सगळेजण आता खुशीने आनंद व्यक्त करू लागतात आणि थांबलाय काय तुम्ही, चला असे म्हणत आता सगळेजण आता पार्टीमध्ये आलेले असतात आणि आता दिव्या, चंदन, मायाजी, वंदना सगळेजण तिथे येताच आता आशू आता शिवाला घेऊन तिथे येतो. मायाजीला बघता क्षणी प्रेमाने शिवा आता मायाजीला मिठी मारते. सगळेजण मोठ्याने टाळ्या वाजवत शिवाचं कौतुक करतात. सगळेजण आता शिवावर खुश होतात. शिवाकडे सगळेजण बघतात. वंदना म्हणते की तुम्ही दोघं जर एकमेकांसोबत असताल तर जगात काहीच अशक्य नाही. सगळेजण पुन्हा शिवाकडे बघतात. शिवा आता चंदनला म्हणते काय तुम्ही दोघं कसे आहात? चंदन म्हणतो एकदम ओके. चंदन म्हणतो की शिवा तुला कसं सांगू, एवढ्या मोठ्या संकटातून सुद्धा तू आशूची साथ नाही सोडली आणि तू आशूच्या पाठीमागे उभी राहिली. आणि आता चंदन हा आशूला कॉन्ग्रॅट्स करतो आणि म्हणतो की झाली का डील? तर आशू म्हणतो हो. दिव्या म्हणते शेवटी बहीण कुणाची आहे? आणि मला खात्री होती की शिवा आहे, म्हणजे नक्कीच शिवा आशूला यातून बाहेर काढील म्हणून. आणि पटकन आता माझ्या तिथे आलेला असतो. माझ्या येताक्षणी प्रेमाने आशू आता माझ्याला मिठी मारतो. सगळी पाना गँग आता त्यांच्याकडे धाव घेतात आणि मोठ्या प्रेमाने सगळेजण आता आनंद व्यक्त करून नाचू लागतात. पाना गँग तर खूप खुश झालेली असते. शिवाच्या चेहऱ्यावर आता तो आनंद एकदम ओसंडून वाहू लागतो. आणि तेवढ्यात आता संपदा म्हणते की पण काकू कुठे? सगळेजण आता सीता येण्याची वाट बघतात आणि तेवढ्यात दरवाजा उघडून सीताई आता सगळ्यांसमोर हजर होते. सगळेजण आता सीताईकडे बघू लागतात आणि तेवढ्यात आता सीताई म्हणते की सरप्राईज कसं वाटलं? तर आता आशू म्हणतो की आई एकदम छान. आणि पटकन आता आशू सीताईकडे येतो, सीताईच्या पाया पडतो आणि पटकन आता सीताई ही शिवाला मिठी मारते. आणि त्यानंतर आता सीताई म्हणते की शिट्टे नाही वाजवणार का शिवा? तर प्रेमाने शिवा आणि सीताई दोघीही शिट्टी वाजवतात. त्यानंतर आता सीताई म्हणते की अजून एक तुम्हाला सरप्राईज मी देणार आहे. तर लगेच आता आशू विचार करत म्हणतो की 1 मिनटं आई, भाऊ येणार आहात ना? लगेच दरवाजातून आता भाऊ तिथे आलेले असतात आणि लगेच भाऊ तिथे येता सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो. खरं तर आता यामध्ये सीताई आणि भाऊ यांचे कॅरेक्टर बदलवलेले असतात. आणि आता भाऊंना बघता क्षणी आशू हा प्रेमाने भाऊंना मिठी मारतो. शिवा आता पुढे येत भाऊंच्या पाया पडते आणि म्हणते भाऊ तुम्ही कसे आहात? आणि लगेच आता शिवा म्हणते भाऊ पण तुम्ही कधी आलात? भाऊ म्हणतात की सगळं मी सांगतो, पण अगोदर तुमच्याकडून ना मला काही गोष्टी जाणून घ्यायच्यात. त्यानंतर आता भाऊ म्हणतात की मी आता थोडंसं अनाऊन्समेंट करतो. भाऊ म्हणतात की आज आशूने सगळ्यात मोठी डील सक्सेस करून दाखवली आणि या पाठीमागे कोण होती माहिती आहे का? माझी सून शिवा. आणि शिवाचं जेवढं कौतुक होतंय ना ते थोडंच आहे असे भाऊ आता शिवाकडे बघत बोलतात. आणि तिने आज आशूला निर्दोष सिद्ध तर केलंच, पण आज समाजात देसाई ऑटोमोबाईलचं सुद्धा तिने मान राखला. शिवा आता जाम खुश झालेली असते. भाऊंनी आता खूप मोठे शिवाचे कौतुक केलेले असते. शिवा म्हणते की आता तुम्ही काही मला रामायण सांगू नका, फक्त मी तुम्हाला एक सांगते, आता तुम्ही ना कुठेच नाही जायचे, इथेच राहायचं. आता भाऊ म्हणतात बरं, आता मी कुठे बाहेर नाही जाणार. आणि तेवढ्यात आता सीताई म्हणते बरं चला, आजची ही पार्टी आशू आणि शिवाची पार्टी आहे, तेव्हा सगळ्या जणांनी खा प्या आणि मज्जा करा. सगळेजण आता कीर्ती सोडून एन्जॉय करू लागतात. इकडे आता कीर्ती ही बाजूला येते तर सुहाससुद्धा बाजूला येतो. कीर्ती म्हणते की तू इथे काय करतोय सुहास, तू जा ना. सुहास म्हणतो की मला खूप भीती वाटते, जर माझं कुणाला कळलं तर काय होईल आणि कुणाला कळलं तर नसेल ना.
कीर्ती म्हणते की सुहास, हे बघ, तू फालतू आता गैरसमज करू नको आणि काहीही वाईट विचार डोक्यात आणू नकोस. तू जा बरं आणि पार्टी एन्जॉय कर. आणि तेवढ्यात आता सुहास दारू पिऊ लागतो. तर त्यांच्यासमोरच आता शिवा ही आशूच्या कानात काहीतरी सांगू लागते. तर सुहास ते बघतो आणि तेवढ्यात सुहास त्यांच्याकडे बघत कीर्तीला म्हणतो, कीर्ती बघ, काहीतरी ना शिवा ही आशूच्या कानात कुजबुजते. तेव्हा आता कीर्ती म्हणते की हे बघ, काहीही विचार आणू नको आणि दारू पिणं आता बंद कर. आणि इकडे आता दिव्या वाटेल ते पदार्थ खात असते. तेवढ्यात आता चंदन तिथे येतो आणि दिव्याला बघतो आणि चंदन म्हणतो की दिव्या काय करते? खातं आता. दिव्या म्हणते की मी खाते आणि तू सुद्धा खा ना. चंदन म्हणतो, नको, मला खूप अस्वस्थ वाटतंय. लोकांमध्ये जर आलं ना माझ्या डोक्यात पुन्हा तेच विचार येतात. दिव्या म्हणते, कसला विचार करतोय चंदन? चंदन म्हणतो, दिव्या तुला नाही आठवत का काही? दिव्या म्हणते, कशाला आता आठवायचं, सोडून देणार आहो चंदन तो विषय. आणि तेवढ्यात आता चंदन थोडासा बाजूला येत विचार करतो की ही दिव्या ना एवढी रिलॅक्स कशी काय? आणि तेवढ्यात उर्मिला आता दिव्यासमोर येते. तर दिव्या आता खात असताना उर्मिलाकडे बघते आणि पटकन आता दिव्या ही बाजूला जाते. चंदन आणि उर्मिला आता दिव्याकडे एकटक नजरेने बघू लागतात. इकडे माई आजी वंदना खूप खुश झालेल्या असतात. माई आजी म्हणते की देव ना म्हणतात अगोदरच गाठ बांधून ठेवतो, ते काही खोटं नाही आणि म्हणूनच देवाने तुमच्या दोघांची गाठ अगोदरच बांधून ठेवली होती. ते ऐकताच आता शिवा आणि आशू खुश होतात. माई आजी हसतच म्हणते, बरोबर ना रे वंदे? वंदना म्हणते, माई आजी बरोबर आहे, पण मला ना भीती वाटते आपली दोघांची, म्हणजे दोघींची नजर नको लागायला यांना. माई आजी आता दोघांची दृष्ट काढते आणि म्हणते की आता नाही लागायची यांना नजर. माई आजी म्हणते की तुम्ही सगळ्या गोष्टी बरोबर करतायत, पण एक गोष्ट ना तुम्ही बरोबर करतच नाही. ते ऐकताच आता आशू आणि शिवा काळजीत पडतात. आशू म्हणतो की कोणती? आणि लगेच आशू म्हणतो काय? तर हसतच माई आजी म्हणते की मला ना आता लवकरात लवकर छोटी शिवा बघायची, ही माझी तक्रार आहे तुमच्याकडे. शिवा म्हणते की माई आजी, येऊन तू त्याच विषयाकडे काय येतेस? माई आजी वंदना आता हसू लागतात आणि दोघीही म्हणतात, बघा दोघेही कसे लाजतायत ते. आणि आता आशू म्हणतो, मी नाही लाजत. शिवा म्हणते, तुम्ही दोघीही गप्प बसा, येऊन त्याच विषयावर येता आणि बोलता तुम्ही. शिवा म्हणते की नको तो विषय आणि तुम्ही उगाच काहीतरी हट्ट करू नका. तेवढ्यात आता सीताई आणि भाऊ त्यांच्याकडे बघत त्यांचे बोलणे ऐकत असतात. तेवढ्यात त्यांचे बोलणे ऐकून भाऊ म्हणतात, आजी अहो कसला हट्ट करतायत? शिवा म्हणते, नाही हो भाऊ, काहीच नाही. माई आजी म्हणते, भाऊ या वयात ही म्हातारी कसला हट्ट करणार? अहो मला नातवंडाबरोबर खेळायचंय. सीताई म्हणते, आजी मी तुम्हाला सांगते, हा सर्वस्वी निर्णय त्या दोघांचा असेल, पण आता हा निर्णयाचा विचार करायला काही हरकत नाही बरं का आमची, असे सीताई शिवाकडे बघत बोलते. आणि लगेच आता सीताई म्हणते, काय शिवा आशू बरोबर ना? तेवढ्यात भाऊ म्हणतात, सीता त्यांना असं घाबरूच नको तू. इकडे आता कीर्ती आणि सुहास एकांटी बसलेले असतात. तेवढ्यात आता सुहासची नजर पाठीमागून आलेल्या अंजलीकडे जाते आणि सुहास आता जाम घाबरतो, अंजलीकडे बघू लागतो. अंजलीसुद्धा आता एकटक नजरेने सुहासकडे बघू लागते. पटकन सुहास आता कीर्तीला खुणावतो आणि म्हणतो की कीर्ती ते बघ ती आली. कीर्ती म्हणते, कोण आली? सुहास म्हणतो, तिकडे बघ ना. कीर्ती आता इकडे तिकडे बघू लागते, पण तिथे कोणीच नसतं. आणि तेवढ्यात आता सुहाससुद्धा बघतो आणि अचानक तेथून आता अंजली गायब झालेली असते. सुहास म्हणतो की ती खरंच आली आहे, मी तिला आत्ता इथे बघितलंय. कीर्ती म्हणते, कोण? तर सुहास म्हणतो, अंजली. ते ऐकून आता कीर्तीला धक्का बसतो आणि तेवढ्यात आता माझ्या हा आशू आणि शिवाचा हात धरतो आणि म्हणतो की ऐका, आता आपला आशू पुन्हा परत आला आहे, त्याच्यावरचे सगळे आरोप आता तो निर्दोष सिद्ध झाला आहे आणि आरोप खोटे सिद्ध झालेत. तेव्हा आता आशू आणि शिवाने डान्स करायलाच हवा. दोघीही आता लाजतात. तर आता माझ्या अजिबात ऐकत नसतो सगळेजण आता आशू आणि शिवाला आग्रह करतात आणि त्या तेवढ्यात आता पान्हा गँग नाचत तिथे येते. आशू आणि शिवाला घेऊन आता सगळेजण डान्स करू लागतात. सगळेजण आता खूप एन्जॉयमेंट करत असतात. आणि लगेच आता मराठी गाण्याच्या संगीतावरती आणि तालावरती शिवा आणि आशू एकदम सुंदर असा डान्स करतात. पान्हा गँग, भाऊ, सीताई, संपदा, लक्ष्मण एकदम मस्तपणे त्यांच्यासोबत डान्स करत एन्जॉयमेंट करत असतात. आणि खऱ्या अर्थाने देसाई कुटुंबाची शिवा आता गळ्यातील ताईत बनलेली असते आणि सगळ्यांनी आता शिवाला डोक्यावर घेतलेलं असतं. तर आता शिवा पुढे काय करणार आणि कोणतं सत्य बाहेर काढणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या भाग 2साठी आपल्या चॅनलला लाईक
करा, सबस्क्राईब करा.